ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आदिशक्ती अभियान सुरू केलंय। या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी सुरुवात केली आहे। राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास आयुक्तालयामार्फत आदिशक्ती अभियान सुरू करण्यात आलंय। या अभियानाअंतर्गत आता ग्रामपंचायतींना केवळ कागदोपत्री काम करून चालणार नाही, तर महिलांच्या आरोग्य, सुरक्षा आणि रोजगाराशी संबंधित 13 महत्त्वपूर्ण निकषांवर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे। या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना एकूण 130 गुणांचं उद्दिष्ट देण्यात आलंय। त्यात प्रामुख्यानं सामाजिक सुधारणा करणं, त्यासाठी 100% बालविवाह बंदी, सामूहिक विवाह आयोजन आणि हुंडाबळी मुक्त गाव, आरोग्य आणि पोषणबाबत 100% दवाखान्यात प्रसूती, गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि गाव कुपोषण मुक्त करणं, सुरक्षा आणि अधिकार याबाबत घरगुती हिंसाचार मुक्त गाव आणि मालमत्तेच्या 7/12वर महिलांचं नाव लावून त्यांना समान हक्क देणं, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरण करताना मुलींना कौशल्य प्रशिक्षण देणं, बचत गटांचं जाळं बळकट करणं आणि ग्रामसभेतील महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनानं पोर्टल सुरू केलंय। अर्ज करण्यापासून ते निवडीपर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं पार पडणार असून तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील समित्यांद्वारे काटेकोर मूल्यांकन केलं जाणार आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं आदिशक्ती पुरस्कार जाहीर केले आहेत। पुरस्काराची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीला थेट प्रदान केली जाईल, मात्र या रकमेचा वापर केवळ महिला आणि बालविकास विषयक कामांसाठीच करणं बंधनकारक आहे।